परभणीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोरच शेतकऱ्यांचा गोंधळ, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा संताप अनावर। आठवडाभरात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता, पण 10 सप्टेंबर नंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम पावसाचा अंदाज। निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये महाआघाडीला जोरदार दणका, मुलायमसिंह यादव बाहेर, स्वतंत्रपणे लढणार। अटकेच्या 10 दिवसांनंतर इंद्राणी मुखर्जीनं केला अखेर गुन्हा कबूल, शीनाच्या हत्येत सहभागी असल्याचं केलं मान्य। शीनाला आईबद्दल होता प्रचंड तिरस्कार, शीनानं वडिलांना लिहिलेल्या पत्रातून होतोय अनेक प्रश्नांचा उलगडा। मुंबई महापालिकेला हलगर्जीपणामुळे 200 कोटींचा दंड, दंडाची रक्कम पालिका कर्मचाऱ्यांकडून वसूल करा, मनसेची मागणी। संघ भाजप बैठकीचा आजचा दुसरा दिवस, हार्दिक पटेलचं आंदोलन, धर्मनिहाय जनगणनेचा मुद्दा आजच्या अजेंड्यावर। डॉक्टर एम कलबुर्गी हत्या प्रकरणी संशयित मारेकऱ्यांची 2 स्केचेस प्रसिद्ध, हत्येचा यापुढचा तपास आता याच स्केचेसच्या आधारावर। सनी लिओनच्या कोंडोमच्या जाहिरातीमुळे बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ, डाव्यांचे नेते अतुल कुमार रंजन यांचा अजब दावा। आणि दुसऱ्या महायुद्धात जपाननं शरणागती पत्करल्याच्या विजय दिन आज चीनमध्ये होतोय साजरा, 3 लाखांची सैन्य कपात करण्याची चीनची घोषणा।